नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमएचआरएम या विषयाच्या मागील व्याख्यानामध्ये आपण कार्य आराखडा आणि कार्य आराखड्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांची सविस्तर चर्चा केलेली आहे. आज आपण व्यवसायाच्या दृष्टीने आणि कामगारांच्या दृष्टीने कार्य आराखड्याचं महत्त्व आणि कार्य आराखडा तयार करण्यासाठी किंवा निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्र आणि पद्धती यांची चर्चा करणार आहोत. संघटनेतील प्रक्रिया कार्यक्षम आणि प्रभावीपणे राबवण्यासाठी कार्य आराखडा हा महत्त्वाचा असतो. व्यवसायामध्ये जी विविध कामं केली जातात ती कामं पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती ही कार्य आराखड्याद्वारे पुरवली जाते आणि म्हणून व्यवसायाच्या दृष्टीने कार्य आराखडा हा अतिशय महत्त्वाचा आहे. कार्य आराखड्याचं महत्त्व हे आपल्याला विविध मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येईल. कार्य आराखड्याचं पहिलं महत्त्व आहे ते म्हणजे संघटनेच्या दृष्टीने उपयुक्त. विविध घटक आणि संघटनीय कार्यपूर्ततेसाठीची प्रक्रिया यांचा समावेश हा कार्य आराखड्यामध्ये केला जातो आणि त्यामुळे संघटनेची रचना करण्यास कार्य आराखड्याची निश्चितच मदत होते. संघटन रचनेची गरज आणि अपेक्षा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ही कार्य आराखड्याद्वारे पार पाडली जाते, ज्यामधून संघटन संस्कृतीची निर्मिती करणं हे शक्य होतं. दुसरं महत्त्व आहे ते म्हणजे व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सक्षम कामगारांची रचना. कामासंबंधीची माहिती पुरवणारा, कौशल्याची माहिती पुरवणारा आणि त्याचप्रमाणे काम पूर्ण करण्यासाठी लागणारे ज्ञान आणि पात्रता यासारख्या काही महत्त्वाच्या कार्यांची माहिती ही कार्य आराखड्यातून मिळते. कामासंबंधीची माहिती पुरवल्याने कामाचं वेळापत्रक तयार करणं शक्य होतं आणि जे कामगार व्यवसायातील निश्चित केलेल्या कामाची पूर्तता करू शकतील अशाच कार्यक्षम आणि कौशल्यपूर्ण कामगारांची निवड करणं हे कार्य आराखड्यामुळे शक्य होतं. कामगारांना अभिप्रेरणा देणं आणि त्यांच्या प्रती निष्ठा निर्माण करणं. कार्य आराखड्यामुळे कामगारांना त्यांच्या आवडीचे आणि आव्हानात्मक काम यांची वाटणी करता येते. त्यामुळे कामगार कार्यक्षमतेने काम करण्यासाठी अभिप्रेरित होतात. जे कामगार आव्हानात्मक काम स्वीकारतात त्यांना चांगल्या पगाराच्या ऑफर्स दिल्या जातात आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या वेतनाची अपेक्षा असल्याने ते देखील सोपवलेलं काम हे अधिक चांगल्या प्रकारे तयार करतात. अभिप्रेरित कामगारांची व्यवसायाच्या प्रती निष्ठा वाढण्यास मदत होते. त्याचा परिणाम हा संघटनेची उत्पादकता वाढवण्यावरती होतो. त्याबरोबरच चांगला पगार आणि वेतन मिळाल्यामुळे कामगारांच्या समाधानामध्ये देखील वाढ होते. चौथं महत्त्व आहे ते म्हणजे पर्यावरणाचा स्वीकार. संघटनेकडून चांगल्या पर्यावरणाचा स्वीकार केला जातो. त्यामुळे पर्यावरणीय बदलाचा कार्यक्षमतेवरती फारसा परिणाम होत नाही. कार्य आराखड्याची प्रक्रिया अशा पद्धतीने पूर्ण केली जाते की त्यामुळे पर्यावरणीय बदलांचा समावेश हा सहज स्वीकारणं संघटनेला शक्य होतं. कार्य आराखड्यामुळे कामगार संबंध सुधारण्यास मदत होते. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सौहार्दाचे संबंध निर्माण होतात. जर कार्य आराखडा योग्य नसेल तर कामगारांच्या तक्रारीचे प्रमाण वाढते. व्यवस्थापनाला
कामगारांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करावी लागते. त्यामुळे कामगार सोडून जाण्याचं प्रमाण वाढतं, गैरहजेरीचं प्रमाण वाढतं आणि त्यातून व्यवसायामध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते. आणि म्हणून कामगार संबंध सौहार्दाचे आणि चांगल्या प्रकारचे निर्माण करण्यासाठी चांगल्या आराखड्याची निश्चितच मदत होते. त्याबरोबरच कामगारांच्या आयुष्यमानात कार्य आराखड्यामुळे मदत होते. संघटनेतील कामाचं वातावरण हे चांगलं असल्यास योग्य कार्य आराखड्यामुळे कामाच्या गुणवत्तेत वाढ होते. योग्य वेळापत्रक सादर करता येतं आणि त्यामुळे कामगारांचं काम करण्याचं जे काही आयुष्यमान आहे त्यात निश्चितच वाढ होते आणि याचा परिणाम हा प्रामुख्याने संघटनेची उत्पादन क्षमता वाढण्यावरती होत असतो. अशा प्रकारचा कार्य आराखडा तयार करण्यासाठी ज्या तंत्रांचा आधार घेतला जातो त्यातील पहिली एक महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे कार्याची अदलाबदल करणं, जॉब रोटेशन. सर्वसाधारणपणे एकाच विशिष्ट प्रकारचं काम कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला दिले तर ते कंटाळवाणं होतं. त्यावर उपाय म्हणून व्यवसायामध्ये कार्य करणारे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये बदल केला जातो आणि म्हणून त्या अनुषंगाने कार्य बदल म्हणजे कर्मचाऱ्याची एका कार्याकडून दुसऱ्या कार्याकडे केलेली बदली किंवा हालचाल. कामाचं स्वरूप जरी एक असलं तरी कार्यपद्धतीमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होतो. त्यामुळे कर्मचाऱ्याचा कार्य करण्यातील कंटाळा आणि आळस कमी होतो. कार्य बदलामुळे त्याच्या ज्ञानात आणि कौशल्यात वाढ होते आणि कामगार एकाच वेळेला एकापेक्षा अधिक कार्य करण्यास पात्र ठरतो. परंतु कार्य अदलाबदलाचे जे काही संभाव्य तोटे आहेत ते म्हणजे कामाच्या अदलाबदलीमुळे कामगार एकमेकांपासून दूर गेल्याची भावना ही त्यांच्यामध्ये निर्माण होते. सातत्याने कामाच्या अदलाबदलीमुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि आव्हानात्मक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना पसरते. कार्य आराखडा तयार करण्याचं दुसरं तंत्र आहे ते म्हणजे कार्यविस्तार. कार्यविस्तार म्हणजे कामगारांच्या कार्यात नवीन कार्यघटक किंवा कर्तव्याची वाढ करणं. ही एक प्रकारे व्यवसायातील कार्यवृद्धी आहे. कामगारांच्या कार्यात नवीन घटकांची वाढ करून कार्याची व्याप्ती ही वाढवली जाते. म्हणजेच कामगाराला त्याच्या दैनंदिन कामाबरोबरच नवीन जबाबदारी ही सोपवली जाते. उदाहरणार्थ कारखान्यातील एखादा वरिष्ठ कामगारास त्याला जे काही दैनंदिन काम नेमून दिलेलं आहे त्याबरोबरच तो ज्या समूहामध्ये काम करतो त्या समूहातील इतर कामगारांवरती देखरेख ठेवण्याची किंवा नियंत्रण ठेवण्याची देखील जबाबदारी दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्याला विविध प्रकारची कार्य करण्यास मिळत असल्या कारणाने त्यातील आळस आणि कंटाळवाणा हा कमी होतो आणि कामात रस निर्माण होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अलीकडे एका संशोधन अहवालानुसार कार्याच्या व्याप्तीत वाढ केल्यामुळे कर्मचाऱ्यास समाधान मिळतं आणि कामातील चुका कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारचा निष्कर्ष हा काढण्यात आलेला आहे. कार्य आराखड्याचं तिसरं महत्वाचं तंत्र आहे ते म्हणजे कार्यसमृद्धीकरण. कार्यसमृद्धीकरण हा कर्मचाऱ्यास प्रोत्साहित करण्याचा एक दृष्टिकोन आहे, एक मार्ग आहे. कामातील विशेषीकरणामुळे कामात कंटाळा किंवा अकार्यक्षमता येऊ शकते. त्यावर उपाय म्हणून कार्यसमृद्धीचा वापर हा केला जातो. कार्यसमृद्धीकरणामध्ये कामाच्या अभिप्रेरण घटकांचा अंतर्भाव केला जातो.
कार्यातील जबाबदारी आणि स्वातंत्र्यता कामगारांना अधिक देऊन ऊर्ध्व स्वरूपाने कार्य समृद्धीकरण केलं जातं. कार्य समृद्धीकरणात कर्मचाऱ्यांच्या कार्यात आव्हानात्मक घटक, नवीन जबाबदाऱ्या, नाविन्यता संकल्पना, गुणास वाव आणि स्वतःचा विकास करण्यासाठी अनेक प्रकारच्या संधी ह्या उपलब्ध करून दिल्या जातात. उदाहरणार्थ औद्योगिक संघटक निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस दर्जा नियंत्रक म्हणून ऍडिशनल जबाबदारी ही दिली जाते. कार्य समृद्धीकरणामुळे कार्यातील खोली वाढून कर्मचारी त्याच्या स्वतःच्या कामावरती नियंत्रण ठेवण्यास तयार होतो. त्यामुळे साहजिकच त्याच्या कामाच्या दर्जात सुधारणा होते. कर्मचाऱ्यांना कार्य समाधान आणि अभिप्रेरण मिळतं आणि म्हणून कार्य समृद्धीकरण हे कर्मचाऱ्यांना आव्हानात्मक काम देऊन अभिप्रेरित करण्याचं कार्य आराखड्यातील एक महत्वाचं तंत्र आहे. त्यामुळे औद्योगिक संघटनेस उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. आणि चौथं महत्वाचं तंत्र आहे ते म्हणजे कार्य सुलभीकरण. प्रामुख्याने कर्मचाऱ्यावरती सोपवलेलं काम हे त्याला सुटसुटीतपणे आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करता यावं यासाठी कार्याची लहान लहान विभागात विभागणी केली जाते. प्रत्येक कामाचा छोटासा भाग हा संबंधित कर्मचाऱ्यांना वाटून दिला जातो आणि त्यामुळे एकच कार्य संबंधित कामगार व कायमस्वरूपी करत असल्याने त्या कामावरती त्याला प्रभुत्व प्राप्त करता येतं आणि कार्यात एक सराईतपणा निर्माण होऊन त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. कार्य सुलभीकरणामुळे कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावरती फारसा खर्च हा करावा लागत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला एकच काम बऱ्याच कालावधीपासून एकाच कर्मचाऱ्याकडे विभागलेलं असल्या कारणाने त्याला त्या कामाचा कंटाळा येतो किंवा कामातील आळस हा वाढतो आणि त्याचा परिणाम कदाचित कामाच्या दर्जात आणि उत्पादनात घट होण्यावरती होऊ शकते. परंतु तरी देखील व्यवसायातील काम व्यवस्थितपणे पार पाडता यावं यासाठी कार्य सुलभीकरण या तंत्राचा कार्य आराखडा तयार करण्यासाठी वापर केला जातो. कार्य आराखडा हा व्यवस्थापनाला मनुष्यबळाचं नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि म्हणून व्यवस्थापनाच्या दृष्टीने कार्य आराखडा ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण प्रामुख्याने कार्य आराखड्याचं महत्व आणि कार्य आराखडा तयार करण्याची तंत्र किंवा पद्धती या मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढील व्याख्यानामध्ये आपण पहिल्या टॉपिकतील जो तिसरा सब टॉपिक आहे तो म्हणजे कर्मचारी भरती, त्या अनुषंगाने विविध मुद्द्यांची सविस्तर चर्चा करणार आहोत. आज याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.